नमस्कार. आज आपण एका अशा नाट्यमय प्रसंगावर बोलणार आहोत जिथे भीती, शौर्य आणि निराशा एकापाठोपाठ एक समोर येतात. हां, आणि ह्या सगळ्या भावना इतक्या वेगाने बदलतात की ऐकणाऱ्यालाही श्वास रोखून धरायला भाग पाडतात. अगदी. कल्पना करा, एक स्त्री आपला जीव वाचवण्यासाठी खवळलेल्या नदीत उडी घेते तिच्यामागे एक शक्तिशाली माणूस लागलाय. आणि तिला वाचवण्यासाठी एक अनपेक्षित नायक पुढे येतो. तर आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आज आपण या घटनेच्या प्रत्येक पैलूचा सखोल वेध घेऊया. आणि हे महत्वाचं आहे, कारण ही केवळ एका पाठलागाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे निष्ठेची, मूल्यांची आणि एका अत्यंत कठीण परिस्थितीत घेतलेल्या निर्णयांची. बरोबर. आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते एका ऐतिहासिक कादंबरीतून घेतले आहेत. हो, त्यामुळे यात नाट्यमयता तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक मूल्य आणि एका सामान्य सैनिकाच्या मनात रुजलेली विचारसरणी यावर जबरदस्त प्रकाश टाकतात. चला तर मग थेट घटनेच्या सुरुवातीला जाऊया. आपल्या स्रोतांनुसार एका उंच टेकाडावर येसाजीराव नावाचे गृहस्थ उभे आहेत. आणि त्यांची नजर खाली असलेल्या एका स्त्रीवर खेळली आहे. ती बिचारी जीव वाचवण्यासाठी धडपडतीये. हो, पण प्रत्येक वेळी तिला येसाजीरावांचा तो चेहरा दिसतो आणि तिची हिंमतच खचते. आणि इथला तपशील खूप महत्वाचा आहे. म्हणजे ती स्त्री 3 वेळा तो कडा चढण्याचा प्रयत्न करते पण अयशस्वी होते. अच्छा. येसाजीराव फक्त पाहत नाहीत तर त्यांनी आपल्या माणसांना तिला पकडण्याचा स्पष्ट हुकूम दिला आहे. म्हणजे ती एका सापळ्यात अडकलीये. तिच्यासाठी पळून जायचे सगळे मार्ग बंद झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी. मग तिच्यासमोर पर्याय तरी काय उरतायत? एकीकडे येसाजीरावांचे सैनिक आणि दुसरीकडे एक खोल दरी ज्यात ती खवळलेली नदी वाहते. आणि इथेच म्हणजे या परिस्थितीतच आपल्याला त्या स्त्रीच्या मनस्थितीची आणि येसाजीरावांच्या दहशतीची कल्पना येते. म्हणजे तिच्यासमोर 2च पर्याय आहेत. एकतर येसाजीरावांच्या हाती लागून होणारी मानहानी सहन करणे किंवा त्या नदीत उडी मारून स्वतःला संपवणे. बरोबर. आणि ती दुसरा पर्याय निवडते. विचार करा, हे तिच्यासाठी किती भयानक असेल की मृत्यू तिला जास्त सोपा वाटतोय. तिने खरंच उडी घेतली, म्हणजे स्वतःला मृत्यूच्या हवाली केलं. हो, कोणताही विचार न करता त्या भयान कड्यावरून तिने नदीत उडी मारली. पण इथेच गोष्ट एका अनपेक्षित वळणावर येते. अगदी. इथेच तर सगळा थरार आहे. कारण जशी ती उडी मारते त्याच क्षणी तिच्या मागे दुसरा कोणीतरी उडी घेतो, आणि तो माणूस म्हणजे खंडोजी. हे खूपच आश्चर्यकारक आहे. हो ना, कारण तो तर येसाजीरावांच्याच गटातला एक सैनिक आहे. मग त्याने आपल्या वरिष्ठाचा हुकूम का मोडला असावा? हाच या कथेचा गाभा आहे. इथे आपल्याला अधिकाराची साखळी आणि नैतिक जबाबदारी यांचा संघर्ष दिसतो. अच्छा. खंडोजी हा येसाजीरावांचा माणूस आहे, पण तो त्यांच्या आदेशाच्या विरुद्ध जातो. का? कारण त्याची निष्ठा येसाजीरावांपेक्षा मोठ्या तत्वाशी जोडलेली आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या आदेशापेक्षा मूल्यांना जास्त महत्त्व देणं. बरोबर. तो त्या स्त्रीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो, कारण त्याच्या मते ते त्याचं कर्तव्य आहे. पण त्याने तिला वाचवलं का? कारण नदीचा प्रवाह तर प्रचंड शक्तिशाली होता. हो, त्याने तिला वाचवलं. स्रोतांमध्ये वर्णन आहे की पाण्याच्या त्या प्रचंड वेगात दगडांना आपटत जखमी अवस्थेत तो तिला नदीच्या काठावर घेऊन येतो, एका जंगलात. बापरे. आणि तो फक्त तिचे प्राण वाचवत नाही तर तिला धीरही देतो. तो तिला बाईसाब म्हणून संबोधतो. अरे वा. विचार करा, ज्या स्त्रीला काही क्षणांपूर्वी काही लोक वस्तू असल्यासारखं पकडायला निघाले होते, तिला तो अत्यंत आदराने बाईसाब म्हणतोय. तो काय म्हणतो नक्की? तो म्हणतो, घाबरू नका बाईसाहेब, तुम्ही सुखरूप आहात. या एका वाक्यातूनच त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेला आदर स्पष्ट दिसतो. आणि इथेच आपल्याला त्या स्त्रीचं नाव समजतं, सावित्री. ती शुद्धीवर आल्यावर खंडोजीला एक स्वाभाविक प्रश्न विचारते, जो आपल्याही मनात येतो, की तू माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात का घातलास? आणि खंडोजीचं जे उत्तर आहे ना, ते केवळ काही शब्द नाहीयेत. ते एका संपूर्ण युगाचं, एका विचारधारेचं प्रतिबिंब आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो, आम्ही महाराजांची माणसं, साक्षात शिवाजी महाराजांची. वा. आणि पुढे तो म्हणतो, आमच्या महाराजांच्या राज्यात स्त्रीची आबरू लुटली जात नाही बाईसाहेब, मग तो शत्रू असो वा कोणी सरदार. म्हणजे त्याची कृती ही वैयक्तिक नव्हती, तर ती शिवाजी महाराजांच्या शिकवणीतून आलेली होती. हे निष्ठा व्यक्तीची नाही तर विचारांची आहे. खरंय. हे उत्तर या संपूर्ण घटनेला एका मोठ्या वैचारिक चौकटीत बसवतं. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात जी मूल्य रुजवली होती ना, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. की स्त्रीचा आदर करणं, तिचं संरक्षण करणं.
हो, हे प्रत्येक सैनिकाचं परम कर्तव्य मानलं जायचं, मग समोर कोणीही असो. खंडोजीच्या या एका उत्तराने सावित्रीला खात्री पडते की ती आता सुरक्षित हातात आहे. तिचा त्याच्यावर विश्वास बसतो. अगदी. म्हणजे येसाजीरावांसारख्या सरदाराच्या अधिकाराला आव्हान देण्याची ताकद खंडोजीसारख्या सामान्य माणसात महाराजांच्या विचारांमुळे आली होती. बरोबर. हीच तर खरी स्वराज्याची संकल्पना आहे, जिथे कायदा आणि नीतिमत्ता ही कोणत्याही व्यक्तीच्या किंवा पदाच्या वर आहे. खंडोजीची कृती हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तो एका सरदाराचा हुकूम मोडतो, पण राजाच्या सर्वात मोठ्या आदेशाचं पालन करतो. तो म्हणजे माणुसकी आणि स्त्रीच्या आदराचा आदेश. त्याच्या उत्तरानं सावित्रीला नक्की सुरक्षित वाटलं असेल, पण स्रोत आपल्याला सांगतात की हे जंगल त्यांच्यासाठी अजिबात सुरक्षित नव्हतं. पुढे काय झालं? हो, आणि इथेच सगळा खेळ बदलतो. ज्या क्षणी आपल्याला वाटतं की आता सगळं ठीक झालं आहे, त्याच क्षणी नियती पुन्हा एक क्रूर डाव खेळते. म्हणजे सावित्री आणि खंडोजी बोलत असतानाच अचानक जंगलातून एक बाण सणसणत येतो आणि तो थेट खंडोजीच्या पायात घुसतो. अरे देवा, म्हणजे ज्याने तिला वाचवलं तोच आता जखमी झाला? हो, श्रुतांमध्ये म्हटलंय, एका आर्त वेदनेने खंडोजीला भोवळ आली आणि तो सावित्रीला सोडून खाली पडला. बापरे, म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवून सावित्री काही क्षण निर्धास्त झाली होती, तोच रक्षणकर्ता आता तिच्या डोळ्यासमोर जखमी होऊन कोसळला. आणि तो बाण कोणी मारला? येसाजीरावांची माणसं तिथे पोचली होती का? नाही, आणि इथेच कथा अधिकच गंभीर वळण घेते. खंडोजी जखमी होऊन पडताच जंगलातून 40-50 उग्र आणि कुरूप चेहरे असलेले लोक बाहेर येतात. कोण होते हे लोक? हे कोणी सैनिक नाहीत, म्हणजे जंगलातले रहिवासी किंवा लुटारू असावेत, आणि त्यांची नजर सावित्रीवर खिळलेली असते. म्हणजे एका संकटातून सुटून ती दुसऱ्या अधिक मोठ्या संकटात सापडली. हो, आधी धोका एका व्यक्तीकडून होता, ज्याला कदाचित काही नियम असतील. पण आता तर ती एका अनियंत्रित हिंस्र जमावाच्या समोर एकटी उभी आहे. अगदी बरोबर. एका क्षणात आशेचं रूपांतर घनदाट निराशेमध्ये होतं. तिचा एकमेव रक्षणकर्ता जमिनीवर असहाय्य अवस्थेत पडला आहे. आणि ती एका अशा जमावाने वेढली गेली आहे, ज्यांच्या मनात दयामाया असेल की नाही याची काहीच शाश्वती नाही. कथा येथे एका अत्यंत नाजूक आणि भयावह वळणावर येऊन थांबते. तर आजची ही चर्चा आपल्याला एका अशा वळणावर आणून सोडते, जिथे एका स्त्रीचा जीव वाचवण्याचा संघर्ष, एका निष्ठावान सेवकाचं शौर्य आणि अचानक ओढवलेले एक भयंकर संकट एकत्र येतं. हो, सुटकेच्या अगदी जवळ आल्या असताना सगळा डाव फिरला आहे आणि सावित्री पुन्हा एकदा एका मोठ्या संकटात सापडली आहे. आणि यातूनच एक विचार मनात येतो, जो आपल्याला या स्रोतांनी दिला आहे. कोणता विचार? खंडोजीने फक्त सावित्रीला नाही, तर शिवाजी महाराजांच्या आदर्शांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा रक्षणकर्ता जखमी होऊन खाली पडतो, तेव्हा त्या आदर्शांचं काय होतं? खरंय, खरी ताकद कशात असते? अधिकार गाजवणाऱ्या येसाजीरावांसारख्या लोकांमध्ये की तत्वांचं रक्षण करणाऱ्या खंडोजीसारख्या सामान्य पण निष्ठावान माणसांमध्ये? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे, जेव्हा कोणी वाली नसतो तेव्हा सावित्रीसारख्या सामान्य व्यक्तीमध्ये ती तत्व जिवंत ठेवण्याची ताकद उरते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.